श्रेय कोणाचा या वादाची लढाईमुळे कार्यकर्ता एकमेकांशी भिडले। बहुजन विकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी। नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तत्कालीन सरकारी मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालय 400 बेडसाठी 250 कोटीची निधी पास करण्यात आली आणि त्याचा भूमिपूजन नालासोपारा पूर्व आचोले परिसरात आमदार क्षितिज हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्याचा आदेश शासनाकडून करण्यात आला। महत्त्वाची गोष्ट 10 जुलै रोजी नालासोपारा विधानसभाचे आमदार क्षितिज हितेंद्र ठाकूर यांचा वाढदिवस, त्यासाठी त्यांना सप्रेम भेट म्हणून मुख्यमंत्रीकडून भूमिपूजन सोहळा उद्घाटन असा बॅनर 9 जुलै सर्व वसई विरार परिसरात लावण्यात आले। कार्यकर्त्यांच्या वतीने पण 10 जुलै रोजी जेव्हा आमदार क्षितिज हितेंद्र ठाकूर, बहुजन विकास आघाडी अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर, प्रथम महिला महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकूर, बोईसर विधानसभा आमदार राजेश पाटील हे सर्व नेते मंडळी तसेच त्याचे माजी नगरसेवक नगरसेविका कार्यकर्ता भूमिपूजन सोहळा कार्यक्रमात पोहोचले। त्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता सुद्धा उपस्थित होते आणि वसई विरार महानगरपालिका आयुक्त अनिल कुमार पवार आणि त्याचे इतर अधिकारी सुद्धा कार्यक्रमात उपस्थित होते। पालिकेच्या वतीने अधिकाऱ्यांबरोबर भारतीय जनता पार्टी यांनी विरोध प्रदर्शन केला। नेमका त्यांचा कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पालघर लोकसभा खासदारचे बॅनरवरती फोटो का नाही लावण्यात आला, त्यावरती भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांकडून विरोध प्रदर्शन करण्यात आला। त्यावेळी विरोध प्रदर्शनात पालिकेच्या वतीने जे बॅनर लावण्यात आलेला त्याला फाडला गेला। असा असताना बहुजन विकास आघाडीचे आमदार भूमिपूजन सोहळा कार्यक्रमात पोचले आणि त्याही ठिकाणी दृश्य विरोध प्रदर्शनाचा पाहिला। त्यानंतर बहुजन विकास आघाडी कार्यकर्ता आणि भारतीय जनता कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी आणि वादविवाद झाला। पोलीस प्रशासनामध्ये मध्यस्थ करून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना शांत करण्यात आला। तसेच त्याचे वरिष्ठ सुद्धा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना शांत करताना दिसून आले। मग शेवटी काय, लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूरनी खासदार हेमंत विष्णू सावरा यांना बोलून त्या ठिकाणी नारळ फोडण्याची पहिली संधी दिली आणि चांगल्यापणाने भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला। पहा राष्ट्रप्रथमची खास बातमी। मीडियाशी बोलताना माजी महापौर रुपेश जाधव काय म्हणाले। आमचं असंच आहे की एवढ्या वर्षापासून जे हॉस्पिटल जवळ 30 ते 35 लाख लोकसंख्या आहे या तालुक्यामध्ये आणि खरोखरच गरज हॉस्पिटलची होती आणि गव्हर्नमेंटने सुद्धा मुख्यमंत्री असू दे उपमुख्यमंत्री असू दे की 250 कोटी आमच्या आमदार क्षितिज ठाकूर यांना तातडीने निधी दिला आणि एक चांगलं हॉस्पिटल होतं। हे हॉस्पिटल पूर्ण तालुक्याच्या सर्व पक्षांनी त्याला सपोर्ट करायला पाहिजे। जर हे विरोध करत असतील तर हे दुःखाची गोष्ट आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्या खासदारांचे फोटो लावले नाहीत, मुख्यमंत्र्यांचे फोटो कुठेतरी प्रोटोकॉल तुम्ही मेंटेन नाही केलं। आमचं एक आहे महानगरपालिकेने बॅनर लावले, आमच्या नेत्यांचे आम्ही लावलेलं आहे आणि त्याचा बर्थडे आहे तो लावलेला आहे। बाकी महानगरपालिकेची भूमिका काय भूमिका असणार तुमची?